प्रतिकूल परिस्थिती हाच यशाचा खरा मार्ग असतो. आणि त्याने मला शिकवलं की मग 4 वर्गांना शिकवायचे तर ओल्ड टीचिंग मेथड्स तुझ्या काम नाही का. माझ्याकडे असणाऱ्या 30-40 मुलांसाठी ते पण 4 वर्गाची वेगवेगळी मुलं, वेगवेगळे सब्जेक्ट्स. मग याला काहीतरी अशी जादुई पद्धत निवडणं आवश्यक होतं ज्याचा इम्पॅक्ट खूप चांगला असेल. आणि मग या फेलोशिपसाठी स्टोरी टेलिंग फॉर एज्युकेशन, ज्याला मराठीमध्ये गोष्टीची शाळा असं नाव दिलेलं आहे, तो प्रोजेक्ट मी तिथे मांडला होता. आणि तो प्रोजेक्ट इतका सुंदर आहे की मागच्या 4 वर्षात मी माझ्या विद्यार्थ्यांना हातात पुस्तक घेऊन अध्यापन केलेलं नाही. वाह. म्हणजे नाहीतर मी शिक्षण घेत असताना काय व्हायचं, माझे टीचर वर्गात यायचे, बुक ओपन करायचे आणि बस पाठामध्ये जे लाईन टू लाईन दिले ते वाचायचे आणि मला एक्सप्लेन करून दाखवायचे. मी जसं शिकलो होतो तसं काही वर्ष विद्यार्थ्यांना शिकवल्यावर कळालं की सगळ्या मुलांना यात इंटरेस्ट येत नाही आणि माझं शिकवणं पण विद्यार्थ्यांना कंटाळवाणं वाटतंय. आणि म्हणून या गोष्टीच्या शाळेमध्ये एक छोटासा उपक्रम आहे, पण त्याचे आउटपुट खूप सुंदर आहे.